जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वरक्षणासाठी मुली आणि महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वसंरक्षणासाठी मुली आणि महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचा शुभारंभ विमल कन्या प्रशाला, निराळे वस्ती रोड, सोलापूर इथं प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला ढमाळ आणि समाजसेवक राजाभाऊ हौशेट्टी यांच्या हस्ते तसंच राष्ट्रवादीचे युवक संघटक दत्तात्रय बडगंची, कराटे प्रशिक्षक दिलीप शिंदे, कराटे प्रशिक्षक रितेश शिंदे, मुख्याध्यापक बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। सध्याच्या काळात जशी शिक्षणाची गरज आहे तशीच महिलांना स्वसंरक्षणाची गरज असल्यानं हे प्रशिक्षण राबवणं ही काळाची गरज आहे असं मनोगत यावेळी मुख्याध्यापक बिराजदार यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रम प्रसंगी उज्ज्वला ढमाळ आणि मुख्याध्यापक बिराजदार यांनी मनोगत व्यक्त करून प्रतिष्ठाननं सुरू केलेल्या चांगल्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेच समाजोपयोगी उपक्रम पार पाडावेत अशा शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं आयोजन भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजुदा नागमोडे, महिला अध्यक्षा रेखा बिणेकर, प्रज्ञा चलवदे, अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राहुल कांबळे, कुमार अंबट, अजय आवार आदींनी केलं। या कार्यक्रमाला महिला भगिनींनी आणि त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। जागतिक दिन का साजरा केली जाते आणि कशामुळे, पण मला बोलायचं आहे की कोणामुळे झालं हे। म्हणजे महिलांना आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपण पुढे आहोत। कामामध्ये, घरच्या कामामध्ये, नोकरीमध्ये, आज प्रत्येक फील्डमध्ये लेडीज पुढे आहे। याचं सगळं मी श्रेय देते माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आधीच्या काळामध्ये महिलांवरती खूप अन्याय अत्याचार होत होते, तेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा शाळेत ते होते तेव्हा ते विचार करत होते की आज महिलांवरती एवढा अन्याय होत आहे। पुढे जाऊन ते विचार करत होते की औरंगाबाद शाळेत जेव्हा त्यांचं सगळं शिक्षण वगैरे पूर्ण झालं, औरंगाबाद गावामध्ये त्यांनी एक पहिली शाळा स्थापित केली। तिथे महिलांना त्यांनी प्रवेश केला शाळेमध्ये। तो इतिहास सरांनी सांगितलं, आता तुम्ही सांगणार नाही, पण महिला आज बघा, आज सुरक्षित आहेत का महिला? आज लहान मुली, आज एवढे म्हणजे कलियुग आले की त्यांना लहान मुली, हे स्त्री, वृद्ध स्त्री ह्या सुद्धा लोकांना फरक कळत नाहीये आणि त्यामुळं मुलींच्यावर अन्याय अत्याचार होत चालले। तर तुम्ही, मी आता आमच्या विद्यार्थी दशेतील मुली आहेत त्यांना एवढं सांगते की तुम्ही आपली संस्कृती पाळा। शाळेत तर आम्ही शिस्त लावतो, कपडे व्यवस्थित असेल, तुम्ही जर कपडे चांगले व्यवस्थित बाहेर फिरताना वगैरे जर आपल्या संस्कृतीला शोभेल असे कपडे घातले, मी नाही म्हणत की तुम्ही मॉडर्न राहू नका, पण आपल्या संस्कृतीला शोभेल असं जर आपलं स्त्रीत्व जर जपायचं असेल तर आपण चांगली कपडे घातले पाहिजेत। आपल्या आई वडिलांनी सुद्धा आपल्या कपाळाला टिकली पाहिजे, हातात बांगड्या पाहिजेत।